दीदी तुम्हाला कुठं आणलं? इथं तर डिस्कोच आहे. आई कल्ला करण ना. पप्पा कल्ला करण कायले गेले म्हणून तिथं. अरे तू उगा मग थांब. तू याच्यासाठी येत असतं काय आमच्या संग? हां एकाचे दोन लावले. अरे श्रावणी इकडे ना. या आपण डान्स करू. इथं सगळेजण डान्स करून राहिले. आपणही करू. ये लवकर. हो हो एवढे जण नाचून राहिले ते मी पाहून राहिली होती. आपणही डान्स करू नाही. थांब येतो तिकडे. दीदी दीदी आपण कोण्या गाण्यावर डान्स करत आहे आता? थांब ना. गाणं तर लावते. सुंदरा सुंदरावर करू आपण. आणि तू घरी सांगू नको चबऱ्या. किती चांगला डान्स केला आपण. किती मजा आली बाई. आपण दिसलो तर नाही बिचारा कोणाने. दिसलो संग कोणाने नाही. काका दिसले होते दुरून मध्ये. काय माहित मग. हो ना मी तर दवाखान्याचं काम सोडून आली. दवाखान्याच कपडे मागावर होते. काय माहित त्या काकाले. ते काका मलाही दिसले बाई. काय माहित आता काय होते आणि काय नाही घरी गेल्यावर. काय विचार किती वेळचं बसला आपण बिचार. हा चाय नाही देऊन राहिला. आता आणून मग आणून. हा आहे नाही का काय माहिती. तो कुठे गेला चहावाला तो. राहू दे ना माझ्या. चल बरं घरी लवकर. तर आलाच नाही तर लवकर. तर बोलावलं नव्हतं का त्याला? हो बोलावलं त्याला. अर्जंटमध्ये काम होतं. अर्जंट काम होतं. तर कसं दसऱ्याच्या दिवशी या गुढीपाडव्याच्या दिवशी कसं गाडीच्या शोरूममध्ये खूप गर्दी असते ना. त्याच्यामुळे तो येऊ शकला नाही. आता काय माहीत. इथं बोलावलं आहे मी टी स्टॉलवर. येईन तर काय माहीत. माय कोणाचा आवाज येऊन राहिला? कोण शिट्टी मारून राहिलं विचार आपल्याला? अहो मांग पाय न. मांग पाय जराशी. सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. एवढी फुगली काय? मागाईने कोण राहिली? जाऊ द्या मी बोलतच नाही आता तुमच्या संग. तुम्हाला काम आहे ना. तुम्ही तुमचं कामच करत राहा. अगं मी सगळे कामं सोडून आलो त्यासाठी. एवढे काम होते शोरूममध्ये तरी आलो तुला भेटासाठी. तू एवढी रागावते. मागही पाहत नाही काहीच नाही. चल उठ. चला सगळेजण चहा घेऊ आपण. चहा झाला आहे. चहा आणतेस आता. चल. काय हो यायचं दोघायचं लफडं. मी तिसरीच पडली त्याच्यात बिचारे. हां यायचं माझ्या सांगावर येऊन पडन का सारं काय माहीत. चल मी देते यायला चाट. आता मी घरी चालली जातो. बापरे आपण किती दिवसापासून भेटलो. कमीत कमी 1 महिना झाला असेल आपण भेटलोच नाही. भेटलोय तर नवीन सालात भेटलो. हो ना मी किती फोन केला तुम्हाला. तुम्ही तर उचललाच नाही. आणि भेटायला पण आले नाही. तुम्हाला माझी आठवण पण झाली नाही का? काय हो माय किती वेळची आली मी इथं. मला एक गाडीने भेटून राहिली. कमीत कमी 1 तास झाला असेल मला बस स्टॉपवर येऊन. बसल्या बसल्या झोप येऊन राहिली मला. एक गाडी नाही आली. मला सारा सकाळची वाट पाहून राहिली. तर नाही एखादी सोबती नाही आली मला बसायला इथं. मी विचार करून राहिली होती आता रामनवमी आहे. रामनवमीला कसं मनात वाटून राहिलं का भजन गिजन ठेवावं. या बाया तर काही अशात दिसते बाई. एकीले काळजी नाही जराशी. देवा धर्माची तर नाहीच नाही. कायचीच काळजी नाही यायला. चल मी बसल्या बसल्या फोन तरी लावतो. गंगाला लावून देतो पहिले. तर कशा जराशा याच्यात तर राहीन भजनासाठी बाया.
हो गंगा, मी बस स्टॉपवर बसले विचार किती वेळची. एक गाडी नाही ना ऑटो नाही विचारे, म्हणून बसल्या बसल्या विचारायला म्हणे का सगळ्या बायाला फोन लावू भजनासाठी. आता रामनवमी आहे तर भजन नाही करायचं का आपल्याला? नुसतं खाणं घेणं याच्यातच वेळ घालणं आहे. जरासं धार्मिक कार्यासाठी वेळ काढला पाहिजे ना माणसानं. माय काकी, तू बस स्टॉपवर बसल्या कुठे गेली होती? कुठं नाही मग, मी तर गावला गेली होती तर तिकडून आली एस टीनं आली. बस स्टॉपवर थांबली पण एकही ऑटो नाही झाली तर बसल्या बसल्या विचार करून राहिली होती. आता काय करावं, बाईला फोनच लावून द्या म्हटलं, रामनवमी आहे भजनासाठी. गाडी आली वाटते बाई. गंगा, जाऊ दे बरं, ऑटोवाल्याला थांबवतो मी जराशी. तू कुठं चालली तर? हां, चल ना तू मग. अहो गंगा काकी, एवढं भरभर जाऊ नको. जाऊ ना आपण, आता मी सोबती नाही तुले. माय असा कसा बदमाश आहे, माय त्याला थांब केला, हात दिला तरी थांबला नाही ऑटोवाला. किती अज्जात आहे बाई ऑटोवाले, त्याला हात दिला ना तरी थांबला नाही तो. कोणी किती चांगले माणसं आहे, माय दुरून थांबवते म्हाताऱ्या माणसासाठी. तर अहो तसं नाही हो, ते तो ऑटो तिकडून गेला ना, त्याच्या ऑटो सीटा होत्या बसल्या वया, म्हणून नाही थांबला तो. चल आपण सावलीत बसू जरासं. शांता काकी, तुला एक गोष्ट माहीत आहे का विचार? अहो ते रघुनाथची पोरगी आहे का नाही, तिचं काहीतरी लफडं सुरू आहे माय. तिच्या मायला म्हणते मी कॉलेजला चालली, ट्युशनला चालली, आणि ते डान्स बारमध्ये गेली. तिथं त्या एक सिस्टर आहे दवाखान्यात, तिलाही घेऊन गेली, तिची सोबती नाही वाटते ती. आणि तिथं मार डान्स केले, हे केले. आणि मग येता त्या कॅफेत दिसली, तिच्या काकाला दिसली. आता तिच्या काकानं काही म्हटलं नाही तिले, तिचा तो धगडा येते तसं आता. माय कोण आहे कोण नाही विचारे, तो तिथंच बसला होता. काय सांगावं बाई शांताबाई, आता कोण होईन कोण नाही विचारे. या पोरी कनी मायबापाले बिचारे कायच करा, मायबाप किती लाडानं वागवते लेकराईले, शिक्षणाला एवढाला पैसा लावते, किती खर्च करते. आता तर रघुनाथ पाय बरं माय मजुरीच तर करते. बिचारा लेकराईले पोरीले शिकून राहिला का चांगलं झालं पाहिजे, सर्व्हिसवर लागला पाहिजे. काय बाई या पोरीनं असं करावं काय हो? चल तो याट येऊन राहिला, आता त्याच्यात बसून आपण चाललं जाऊ घरी लवकर.